हॅलो फ्रेंड्स, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे चांदूबया मासिकातील छान छान गोष्टी. या पुस्तकाचे संस्थापक चक्रपाणी आणि संचालक आहेत नागी रेड्डी. प्रथम आपण ज्या कथा ऐकणार आहोत त्या आहेत 1988 सालच्या जून महिन्यात प्रकाशित झालेल्या पुस्तकातील. चला तर मग ऐकूया आपली पहिली कथा, एका राणीची गोष्ट. एका राणीची गोष्ट. कोणे एकेकाळी फ्रान्स देशात एक महाराणी राज्य करीत होती. तिचा महाल सुंदर संगमरवरी दगडांनी बांधलेला होता. महालाचे छत आतून बाहेरून चांदीने मढवलेले होते आणि महालातली प्रत्येक वस्तू सोन्याची होती. त्यावर रंगीबेरंगी नवरत्ने सजवलेली होती. खरे पाहता ती राणी एक जादूगारीण होती. तिला आवश्यक त्या सर्व वस्तू क्षणभरात ती मिळवू शकत असे. पण तिच्या जादूच्या शक्तीबाहेरची एकच गोष्ट होती, ती म्हणजे एखाद्या सौंदर्यवती स्त्रीत ती स्वतःला रूपांतरित करू शकत नसे. आपल्या तरुणपणी ती दिसायला खूप सुंदर होती, पण आता ती इतकी कुरूप झाली होती की तिला काही कामानिमित्त भेटायला येणारी माणसे पण तिच्याकडे न पाहता आपला चेहरा दुसरीकडे वळवून बोलत असत. आपला सुरकुत्यांनी भरलेला चेहरा घेऊन दिवसभर खोकत खोकत ती आपल्या महालात फिरे. अशा परिस्थितीत त्या राणीला कधीही आरशात आपला चेहरा पाहावासा वाटत नसे. तिचा चकणा डोळा तिच्या कुरूपतेत अधिकच भर घालत असे. जरा बरा दिसणाऱ्याही कोण्या व्यक्तीशी तिला बोलावेसे वाटत नसे. एके दिवशी 25 वर्षाची एक तरुणी राणीकडे आली. ती दिसायला फारच सुंदर होती. तिचे नाव होते श्रद्धा. श्रद्धाला आपल्या महालात पाहताच राणीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने ओरडून विचारले, या मुलीला इथे कोणी आणले? कुणाची हिंमत झाली असं करायला? ताबडतोब हिला इथून घेऊन बाहेर हाकलून द्या. परंतु जराही विचलित न होता श्रद्धा म्हणाली, महाराणी, मला मंत्रतंत्र माहीत आहे. मी आपलं सौंदर्य आपणाला देऊ शकते. काय विचार आहे आपला? हे ऐकताच राणीच्या चेहऱ्यावरच्या रागाची जागा प्रसन्नतेने घेतली. श्रद्धाकडे निरखून पाहत तिने विचारले, खरंच असं करायला तू तयार आहेस? या बदल्यात तुला माझ्याकडून काय हवे? आपलं सर्व धन आणि आपला मुकुटही मला या बदल्यात हवा, श्रद्धा उत्तरली. तिचे उत्तर ऐकून राणी रागाने गरजली, काय म्हणतेस? तुला माझे धन आणि माझा मुकुट हवा? वागवा. मी भले या कुरूप आणि म्हाताऱ्या अवस्थेत मरून जाईन, पण तू या मागितलेल्या दोन्ही चिजा मी तुला कधीच देणार नाही. चल, चालती हो इथून. श्रद्धा बिचारी निराश होऊन तेथून निघून गेली. काही दिवसांनी राणी आजारी पडली. तिची सेवा करणाऱ्या दासीसुद्धा तिच्याजवळ जायला काकू करू लागल्या. राजवैद्याने तिला तपासणी करून आपला निर्णय जाहीर केला की राणी थोड्याच दिवसांची सोबतीण आहे. आता राणीने तिच्याकडे पूर्वी येऊन गेलेल्या श्रद्धाचा शोध करवला. त्याबरोबर तिने असाही निरोप केला, आता राणी आपली अपार संपत्ती आणि मुकुट पण द्यायला तयार आहे. श्रद्धाने राणीकडे येऊन आपली शंका प्रदर्शित केली, महाराणी, आपण जी संपत्ती आणि मुकुट मला देऊ करत आहात ती जर आत्ता मी माझ्या सौंदर्य आणि तारुण्याच्या बदल्यात स्वीकारली तर मी ताबडतोब म्हातारिणी अपंग होऊन जाईन. पूर्वी आपण आपली अट मानली असती, पण आता मात्र मला भीती वाटत आहे. राणीने श्रद्धाची खूप स्तुती केली. खूप गोडगोड बोलून तिला राजी केले. मग दोघींच्यातही समझोता झाला आणि क्षणभरातच दोघींची रूपे आपापसात बदलली. राणी आता सुंदर आणि आकर्षक युवती बनली. तिचा देह शुद्ध सोन्यासारखा झळाळू लागला. तिच्या शरीरावरील तारुण्याचे तेज आणि डोळ्यातली चमक पाहतच राहावे अशी दिसू लागली. तिथले सर्वजण तिच्या सौंदर्यावर मोहित झाले. परंतु तिला मात्र आता एखाद्या खेड्यात जाऊन मोडक्या तोडक्या झोपडीत राहणे आणि अंगावर चिंध्या वागवणे पण भाग होते, कारण तिची सर्व संपत्ती श्रद्धाकडे गेली होती. इकडे श्रद्धा अगदीच कुरूप आणि घृणास्पद दिसू लागली, पण आता ती एका सुंदर राजवाड्यातली राणी बनली होती. श्रद्धाने आपले रूप पाहण्यासाठी आरसा मागवून घेतला, पण आरशातलं आपलं रूप तिला पाहावेना. दोन्ही हातांनी तिने आपला चेहरा झाकून घेतला आणि ताबडतोब आज्ञा सोडली की कोणीही माझ्यासमोर येऊ नका. आता तिने तिच्या भोवतालच्या धनाशा राशी पाहून आपल्या मनाला आनंद द्यायचा प्रयत्न केला, पण त्या धनराशी, ते वैभव, तो मुकुट तिच्या मनातल्या यातना घालवू शकले नाहीत.
यापूर्वी श्रद्धा आपल्या गावातल्या मैत्रिणींसह फुलांचे ताटवे, झाडांच्या सावल्यांबरोबर नाचत असे, पण आता तिला काठीच्या आधारानेही उभे राहणे कठीण जात होते. महालात विविध प्रकारचे उंची खाद्यपदार्थ तिच्या आज्ञेसरशी हजर होण्याची शक्यता असूनसुद्धा आता तोंडात दातच शिल्लक नसल्यामुळे केवळ पातळ पदार्थांशिवाय ती काहीच खाऊ शकत नव्हती. हळूहळू श्रद्धाला पश्चाताप वाटू लागला. राजमुकुट आणि संपत्तीच्या लोभाने आपण आपले तारुण्य आणि सौंदर्य राणीला देण्यात वेडेपणा केला असे तिच्या लक्षात आले. ज्याचा आपण उपभोगच घेऊ शकत नाही असे अपार धन काय उपयोगाचे हे तिला पटले. पूर्वी छान हसत खेळत ती गायी चरायला घेऊन जात असे. आता राज्यकारभारातल्या अडचणी समजून घेणे आणि त्या सोडवणे तिला कठीण जाऊ लागले. इकडे राणी ज्या गावी राहत असे त्या गावी येऊन पोचली. आपले राज्य आणि राजवैभव नसल्यामुळे ती सुद्धा दुःखी होऊ लागली. आता म्हातारपणाच्या गैरसोयी आणि व्यथा ती विसरून गेली. गरिबीत जीवन जगणे तिला कठीण जाऊ लागले. हे काय, मला असले मळके आणि फाटके कपडे घालावे लागणार? या असल्या वेशात माझे तारुण्य आणि सौंदर्य कसं बरं उठून दिसेल? या लहानशा गावात माझ्या सौंदर्याचं कौतुक तरी कोण करणार? हिच्या गावातले तर सगळेच गावढळ. शी, काय मूर्ख आहे मी. सौंदर्य आणि तारुण्याच्या मागे लागून मी अपार संपत्ती आणि राजमुकुट देऊन बसले. मला ते परत सगळं मिळालं तर काय बहार येईल असा विचार मनात येऊन ती चिंतित झाली. काय करावे राणीला सुचेना. ती दुःखाने त्रासून गेली. एका बाजूला तिला ही पण चिंता सतावू लागली की आपण आपले म्हातारपण परत मागितले तर आपण मरून पण जाऊ. पण उलटसुलट विचारांच्या जाळ्यातून ती एकदा बाहेर आली आणि तिने पक्का निर्णय केला. कितीही मोठ्यात मोठी राणी असो, मरण तर कुणालाच चुकणार नाही. म्हातारपणाच्या यातना आणि आजार यांना पण आपण हिमतीने तोंड दिलेच पाहिजे. पण तारुण्य आणि सौंदर्यासाठी राज्य आणि अधिकाराचा त्याग करणे हा शुद्ध वेडेपणा आहे असा विचार करून राणी पुन्हा एकदा आपल्या महालात परत आली. श्रद्धाने तत्काळ ओळखले की ती कशासाठी परत आली आहे. जास्त काही न बोलताच त्यांनी आपापल्या जुन्या रूपात स्वतःला परिवर्तित करून घेतले. दुसऱ्याच क्षणी चंचल मनाची ती राणी आपलं म्हातारं रूप पाहून घाबरली आणि श्रद्धाला म्हणू लागली, अगं श्रद्धा, मी चूक केली. खरं म्हणजे तुझं तारुण्याच चांगलं. पुन्हा करूया का आदला बदल? आता मात्र श्रद्धा या प्रस्तावाला कबूल होईना. राणी सरकार, आपल्या दोन्ही अवस्थांचा अर्थ मला छान समजून चुकला आहे. वेदना सहन करत करत आणि अडचणींना तोंड देत राणीचे जीवन जगणे मला मुळीच पसंत नाही. त्यापेक्षा आपले तारुण्य घेऊन साधी ज्वारीची भाकरी खात आणि शेळ्या बकऱ्या सांभाळत गरिबीचे जीवन जगणे जास्त आनंदाचे आहे. मला कोणी अनेक राज्य आणि संपत्ती देऊ केली तरी मी पुन्हा असली चूक कधीच करणार नाही. अच्छा, राम राम, चालले मी, असे म्हणत उड्या मारत बागडत श्रद्धा तिथून निघून गेली.